रसिक हो, उंच माझा झोका ही रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित मालिका तेव्हा गाजत होती आणि त्यावेळेला त्यांच्यावरती चरित्र लिहिण्याचं भाग्य हे मला लाभलं होतं आणि फार सुंदर अनुभव होता तो. आज मी सांगणार आहे तो याच चरित्रातला एक प्रसंग आणि तो सांगण्याचं कारण अर्थात हेच आहे की आजसुद्धा तो प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो. तर तो प्रसंग होता असा की न्यायमूर्ती रानडे सतत फिरतीवर असायचे, आपल्याला कल्पना असेल. तर सातारा इथे त्यांचं वास्तव्य जेव्हा होतं तेव्हा रमाबाई एकदा सहज फिरायला म्हणून बाहेर पडल्या आणि त्यांना दिसलं एक आंब्याचं झाड ज्याला खूप कैऱ्या लगडलेल्या होत्या. आता त्या कैऱ्या तोडण्याचा मोह काही त्यांना आवरला नाही आणि त्यांनी तो प्रयत्न सुरू केला, धडपड सुरू झाली आणि त्या धडपडीमध्ये गडबडीमध्ये त्यांच्या हातातला छंद दूर उडून पडला आणि त्यांना तो सापडता सापडेना. आता छंद म्हणजे काय, तर एक प्रकारचा सोन्याचा दागिना आणि ज्याची किंमत त्या काळी होती 75 रुपये. आता आपल्याला आत्ता ही किंमत खूप छोटी वाटेल, पण त्यावेळेला सोनं हे 9-10 रुपये तोळा असायचं. त्यामुळे तो छंद किती मौल्यवान असेल याची आपण कल्पना करू शकता. आणि मग अर्थातच दुःखी कष्टी होऊन त्या घरी परतल्या आणि झाला प्रकार सगळ्या माधवरावांना, न्यायमूर्तींना सांगितला. त्यांना स्वतः म्हणायच्या आणि अर्थात स्वतः थोडेसे रागावले. म्हणाले, बरी तुला अद्दल घडली आणि तुला याची आठवण राहायला हवी आणि म्हणूनच मी तो छंद काही शोधायलाही जाणार नाही आणि नवा तर त्याहून करून देणार नाही. तुला याची आठवण राहिलीच पाहिजे. याचं कारण असं आहे की तू दुसऱ्याच्या झाडाची फळं न विचारता तोडण्याचा प्रयत्न केलास, त्याचं तुला हे फळ मिळालं. तर असा हा सगळा प्रसंग घडला आणि त्यानंतर रमाबाई अजूनच उदास झाल्या. मग तेव्हा मात्र स्वतःनी त्यांची समजूत काढली आणि ते म्हणाले की अगं रमे, गेलेल्या गोष्टीचा एवढा शोक करणं बरं नाही, एवढं दुःख करणं चांगलं नाही. कारण घडून गेलं ते घडून गेलं आणि त्याचा शोक करणं, त्याचं दुःख करणं हे खरंच व्यर्थ आहे. एका सुभाषितकाराने सुद्धा सांगितलंय बघा, गतम शोको न कर्तव्या. गेलेल्या गोष्टीचा विचार करणं, दुःख करणं, याच्यात वेळ दवडणं हे खरोखर व्यर्थ असतं, कारण त्याचा उपयोग तर काहीच नसतो आणि म्हणून वर्तमानात जगावं असं त्या सुभाषितकारानं सांगितलंय. मला असं वाटतं की हा प्रसंग आपल्यालाही नक्कीच खूप काही शिकवून जाणार आहे. तर तो प्रसंग आपण मनात जपून ठेवूया आणि आता ऐकूया तन्मयकडून याच मालिकेचं आपल्या आवडीचं शीर्षक गीत. सांदळचा होल होती कोवळ्या पावली, माप मी ओलांडली अन दूर गेली भातुकली. खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या भरेन भाचा विषय. थबकले उंबऱ्यात मी पाहुणी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट. हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झोली उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झोली उंच माझा झोका. दाटून येता मेघ, भरी आकाश उजळ, माळ ही व्रताची जपता, झाली घराचे देऊळ. झिजे पायरी होऊन जन्मचंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झोली उंच माझा झोका,